नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजची ही व्हिडिओ खास दशावतारी नाट्यप्रेमींसाठी ओमकार दशावतार नाट्य मंडळ यांचं कृष्णलीला या नाटकातील काही प्रसंग आहेत। नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। माझी ढवळी माझी पवळी माझी काळी काळी गुणाची गाय मोत्याचा चारा खाय हे बाबा मोत्याचा चारा खाय हे बाबा मोत्याचा चारा खाय ले बाबा मी एकटा गेला होता तुझे अरे तुला विचारतोय मी आणि मोन्या महत्त्वाचं काम करण्यासाठी एक महत्त्वाचं काम कोणतं अरे ती बया मावशी हो बया मावशी ती म्हणजे आता गेली मला
असलं लय पैसे वाटतात. बासुरी अरे तू देत आली चिंगली गाय व्याली होती. समजा फलाना एवढा एवढा हलवत दिला आणि मला एवढूचा दिला. दिला गे बाय मला गे थोडका दिला गे बाय. एकलाची जाय जाय बा कृष्णा. मेरे कोणी कथन केलं असतं म्हणे आणि खौच महाराजांची असते. कृष्णाला शब्द आहे. डोंगराच्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं कृष्ण का दिसेना. म्हणून त्याच्या सगळ्या कर्मी असं कळलं कृष्ण असतो तो होय महाराजाच्या ठिकाणी. म्हणलं हटाय का वर्णनाने कृष्ण वाटतो. त्याच्याकडे पाहिजे कृष्णातील पराक्रमी काहीच सारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये दारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये
आमच्यापर्यंत घेऊन या. ते कदापि शक्य नाही. आले माऊली चालतो. कदापि शक्य नाही. कृष्ण अशी ओळख तुला नाही. अशी कोणती रे? सरकार मी ठरविलं तर काय होईल याची तुला कल्पना अरे नाही. तू काही कर, पण आजपासून मला मारण्याचा विचार सोडून दे, नाहीतर मरून मोकळं होशील. ए! आता समय प्राप्त आहे, ती कमी का का. अरे कावळ्याची कोकिळी रंगाने जरी एक असतीस तरी वसंत ऋतू ज्यावेळी येतो त्यावेळी गोड बोलणारी कोकिळी कोण आणि तुझ्यासारखा काव करणारा सगळ्यांना दिसून येतो.
नको गवळणी बेताल सांगू नको अशीलच तुझ्यान अशीलच तुझ्या रडू नको चाल तालावरी गवळणी चाल तालावरी अरण्याच्या ठिकाणी आपण आलोय पण पाहतेस किती किती नयनरम्य दृश्य आहे हे. अगं पहा तरी ते उंचच्या उंच डोंगर खरंच होय. अगदी खरं. असंच वाटू लागलंय मला. बाई कोणच आहे गं? मला तर भीती वाटायला लागली आता. अगं तू जर काय घाबरली तर मी काय करायचं? अगं तुझ्यामुळे मला यावं लागली. हा म्हणजे कानाची प्राप्ती तुला नको होती का? अगं हवी होती पण आता हे काय घडतंय पुढे काय करायचं? काय करायचं? कानाचा त्याच्याच वेळेचा आवाज आहे. होय ना? होय. तू या बाजूला मी या बाजूला देणार नाही असं नको रे करूस. तुमची वस्त्रे मिळणार अरे तू जर आम्हाला वस्त्र दिली नाहीस आम्ही आमच्या घरी कसे जाणार? मला ते माहित नाही. दे रे मला ओळी बाई लागली आणि ती बाई जर कोणती असेल तर आकाश मार्गातून सूर्य नारायणाचा रथ चालला होता. त्यावेळी त्या रथाला जो सप्तमुखी अश्व होता त्या अश्वाच्या पुच्छाचा आणि कर्णाचा रंग कोणता हे ओळखायचं होतं. पीडिता माता सहज घडाली. त्या अश्वाच्या पुच्छाचा आणि कर्णाचा रंग हा शुभ्र वर्ण आहे. पण माझी माता म्हणत होती गजनी
सांगितलं होतं या कॉलनीच्या खाली मी नव्हते या कॉलनीच्या खाली तू जायचं काय बरोबर आहे मग मी सांगितलं होतं. अरे एकीच्या गेलो दुसरीच्या गेलो तिसरीच्या गेलो तिथे जातो तिथे तूच लंगव जातोय हो, काय हो? कळलं? ही कृष्णाची लीला आहे. कृष्णाची लीला कळली तुझ्या लीला गेले काय? असं करत होता ना? अरे पण म्हणू एवढे घाण नाही ना तू. काय ना पक्की लाच झाली तिच्या घरी गेलो त्याच्या घरी गेलो ते अरे जिच्या घरी जातोय तूच लंगव जातोय मी कधी उचलू मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं ज्या गवळणीच्या घरी मी नसेल मग? त्या गवळणीच्या घरी तू जायचंस. अरे मग जिच्या तिथे मी पुढचं काही सांगितलं नाही, फक्त तू जायचंस एवढंच सांगितलं. लाचल्या गेली आता पाच होत आली माझ्या तुझी डोळ्यात इच्छा बसली. होती. पहिलं मला सांग माझी इच्छा कधी पूर्ण करणार मागून आता तुझी इच्छा अमावास्येच्या रात्री. काय हो. अमवाच्या रात्री मला वाटतं आपल्या मनातली इच्छा तरी जाणली असेल. खरंच चंदा तुला उपट झाला असेल. या साऱ्याला नाही कळत. आमच्याही इच्छा काढणं पण थोडी पडली हो. आणि यालाच म्हणतात कृष्णलीला. खरे कृष्णलीला अगाध आहे. ही कृष्णलीला आघात